नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुम्हाला 25चं वर्गमूळ विचारलं तर तुम्ही पटकन उत्तर देणार. याचं उत्तर आहे 5. 25चं वर्गमूळ 5. पण मी तुम्हाला जर विचारलं 25%चं वर्गमूळ किती, तर तुम्हाला हेही माहित असणार की एखाद्या संख्येचं वर्गमूळ विचारल्यानंतर त्या संख्येपेक्षा ते कमी असतं. पण इथं तसं नाही मित्रांनो. 25%चं वर्गमूळ जर काढलं ना तर ते 50% येतं. कसं? ऐकणी गणितातली ही गंमत. तर मित्रांनो, हे उत्तर 25%चं वर्गमूळ काढताना ते उत्तर 50% येतं. हे कसं? हेच या व्हिडिओत मला तुम्हाला समजावून द्यायचं आहे. म्हणजेच एखादी संख्या टक्केमध्ये दिली आणि तिचं वर्गमूळ विचारलं तर ते वर्गमूळ कसं शोधायचं, आणि एखादी संख्या टक्केमध्ये दिली तिच्यावरून वर्गसंख्या कशी शोधायची, या टाईपची जीही उदाहरणं असतील मित्रांनो, ती उदाहरणं एकदम डीप मध्ये जाऊन तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. बेसिक पासून समजावून घेऊ मित्रांनो, काळजी नका करू. मला माहिती मित्रांनो, तुमचा आज खूप महत्त्वाचा प्रश्न क्लिअर होणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. एखादी संख्या टक्केवारीत दिली आणि तिचं वर्गमूळ विचारलं. समजा 25%चे वर्गमूळ किती, असा प्रश्न न देता डायरेक्ट असं मांडून दिलं आणि विचारलं तर याचा अर्थ तोच होतो. 25%चे वर्गमूळ विचारलं. इथं मित्रांनो, हे समजावून घेण्याच्या अगोदर आपल्याकडे 3 महत्त्वाचे बेसिक माहीत असले पाहिजे. त्यातलं पहिलं बेसिक कोणतं, की समजा तुम्हाला दिलं 16/64चे वर्गमूळ किती. म्हणजे इथं प्रश्न असा आहे की एखादा अपूर्णांक दिला, त्याचं वर्गमूळ कसं काढायचं. तर अपूर्णांकाचं वर्गमूळ काढताना अंशाचं सुद्धा वर्गमूळ काढायचं असतं आणि छेदाचं सुद्धा वर्गमूळ काढायचं असतं. अंशाचं वर्गमूळ 16चे वर्गमूळ येईल 4 आणि छेदाचं वर्गमूळ इथं येईल 8. बरोबर? 64चे वर्गमूळ 8. आता 4/8 हे उत्तर आलं मित्रांनो. पण हे अतिसंक्षिप्त रूपामध्ये 4×1 4, 4×2 8 म्हणजे 1/2 असं तुम्हाला करता येईल. हे झालं पहिलं महत्त्वाचं बेसिक. अपूर्णांकाचं वर्गमूळ काढताना अंशाचं आणि छेदाचं दोन्हींचंही वर्गमूळ काढावं लागतं. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. दुसरं अत्यंत महत्त्वाचं बेसिक म्हणजे मित्रांनो, हे जे 1/2 उत्तर आलं, हे उत्तर अपूर्णांकात आलं. याचं टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर याचा छेद 100 झाला पाहिजे. म्हणजे याला 50 ने गुणावं लागेल. छेदाला 50 ने गुणलं तर अंशाला सुद्धा 50 ने गुणावं लागेल आणि 50×50 होतील, छेद 100 होईल. म्हणजे याचं उत्तर आलं 50%. येत आहे लक्षात? इथं मी पहिल्या बेसिक मध्ये तुम्हाला अपूर्णांकाचं वर्गमूळ काढून दाखवलं अशा पद्धतीने. हे वर्गमूळ काढल्यानंतर त्याचं टक्केवारीत रूपांतर केलं, ते आलं 50%. 2 महत्त्वाचे बेसिक सांगितले मित्रांनो. आता तिसरं अत्यंत महत्त्वाचं बेसिक जे इथं तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तिसरं महत्त्वाचं बेसिक म्हणजे काय मित्रांनो, इथं 25% घेतले ना. 25% म्हणजे काय? 25%चा अर्थ काय होतो? 25% म्हणजे 100ला 25 हे आपल्याला माहिती आहे. 100 भागापैकी 25 भाग असा त्याचा अर्थ होतो. हे आपण लिहितो कसं, तर 25 अंशस्थानी लिहितो आणि हे टक्के जे असतात ते छेदामध्ये असतात. अशा पद्धतीने याची मांडणी होते मित्रांनो. हे 3 बेसिक ज्यानेही लक्षात ठेवलं त्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल. कसं बघा, बेसिक समजून घेऊया आणि मग ट्रिकने जाऊया. ट्रिक तर सांगणारच मित्रांनो, काळजी नका करू, पण बेसिक माहीत असलं पाहिजे. आता आपला प्रश्न होता मित्रांनो, 25%चे वर्गमूळ जर काढलं तर ते 50% येतं. कसं शक्य आहे हे आपण चेक करूया. 25% म्हणजे काय, तर 25/100 इथपर्यंत कळलं. हेच बेसिक मी तुम्हाला समजावून सांगितलं आत्ताच. वर्गमुळामध्ये 25/100 म्हणजेच 25%. हे असे न लिहिता मी असे लिहिले. तुम्हाला माहिती आहे अपूर्णांक तयार झाला. अपूर्णांक तयार झाल्यानंतर अंशाचंही वर्गमूळ काढायचं असतं आणि छेदाचंही वर्गमूळ काढायचं असतं, जेव्हा हा अपूर्णांक वर्गमुळामध्ये असतो तेव्हा. आता इथं काय होईल मित्रांनो, 25चं वर्गमूळ येईल 5 आणि छेदाचं 100चं वर्गमूळ येईल 10. येत आहे लक्षात? 25चं वर्गमूळ 5, 100चं वर्गमूळ 10 हे झालं तुमचं अपूर्णांकात आलेलं उत्तर. अपूर्णांकात उत्तर आलं. हे जर उत्तर तुमचं पर्यायामध्ये असले तर काही अडचण नाही. अतिसंक्षिप्त रूप जर द्यायचं म्हटलं मित्रांनो तर 5×5 5×2 10 1/2 हेही उत्तर तुमचं बरोबर असणार. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो 1/2 हे आपण टक्केवारीत रूपांतर करू शकतो.
किंवा 5/10 याचंही टक्केवारीत रूपांतर करू शकतो. ही दोघांची किंमत सारखीच आहे. आता ही सममूल्य अपूर्णांक आहे. मग याचे टक्केवारीत रूपांतर करताना छेद 100 झाला पाहिजे, म्हणून इथं तुम्हाला 10 ने गुणावं लागेल. अशा पद्धतीने 5/10 ला 10 ने गुणावं लागेल, तेव्हाच छेद 100 होईल. म्हणजे याचा छेद 100 झाला. 10×5 = 50 झाले. तुम्हाला 50/100 उत्तर आलं. 50/100 हे जे अपूर्णांक आहे हा टक्केच्या रूपात तुम्हाला छेद 100 झाला की ते छेद काढून तुम्ही टक्केचं चिन्ह त्याला लावू शकता. म्हणजे इथं उत्तर आलं 50%. इथं मी तुम्हाला 25%चे वर्गमूळ काढले आणि त्याचं उत्तर मिळालं 50%. कशा पद्धतीने आलं मित्रांनो, सगळी प्रोसेस परत एकदा समजावून सांगतो. पहिल्यांदा अपूर्णांकात रूपांतर केलं. अपूर्णांकाचं वर्गमूळ काढलं, ते 5/10 वर्गमूळ आलं होतं. 5/10 हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, पण याचं अतिसंक्षिप्त रूप जर केलं तर 1/2 हे उत्तर येतं. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. अपूर्णांकात उत्तर नसेल आणि पर्यायामध्ये जर टक्केवारीत उत्तर दिलं असेल तर ह्या 1/2चं तुम्ही टक्केवारीत रूपांतर करू शकता, किंवा 5/10चं टक्केवारीत रूपांतर केलं तरी दोनही वेळा तुम्हाला असंच उत्तर मिळणार 50/100. बघा इथं 2 आहे ना, याला कितीने गुणावं लागेल? 50 ने. आणि याला किती गुणावं लागेल? 50 ने. मग 50 × 50 होतील, 50 × 2 = 100 होतील. पुन्हा तुम्हाला हे उत्तर मिळेल. 50/100 उत्तर आलं रे आलं की एखाद्या अपूर्णांकाचा छेद जर 100 झाला तर तुम्ही त्याचं टक्केवारीत असं रूपांतर करू शकता. आणि अशा पद्धतीने 25% म्हणजे 50%, म्हणजेच 25%चं वर्गमूळ काढलं तर ते 50% येतं. हे खरं आहे. अजून इथं महत्वाचं लक्षात ठेवा, उत्तर किती वेगवेगळी आली होती. ही सगळी उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो. ती उत्तरं वेगवेगळी नाही, सर्वांची किंमत सारखीच आहे. आता आपण करूया सराव. तुमच्या समोर 4 उदाहरणं घेतली मित्रांनो. या 4ही उदाहरणांचा आपण सराव करूया. तुम्हाला आता मी लक्षात आणून दिलं की याचं उत्तर अपूर्णांकात सुद्धा येऊ शकतं आणि टक्केवारी सुद्धा आपण काढू शकतो. 25%चे उत्तर आलं होतं आपलं 50%. मित्रांनो हे 50% जे उत्तर आलं हे उत्तर शोधण्यासाठी ट्रिक काय वापरायची? ट्रिक माहीत असली पाहिजे की नाही? मग यासाठी ट्रिक सांगतो मित्रांनो. वर्गमुळामध्ये जेव्हा 25% किंवा एखादी संख्या टक्केमध्ये दिली आणि वर्गमूळ काढायला सांगितलं तर काही करायचं नाही मित्रांनो. ही जी संख्या दिली आहे ना तिचं वर्गमूळ काढून घ्यायचं. जी संख्या दिली तिचं वर्गमूळ काढा 5 आणि छेदस्थानी 10 ठेवून द्यायचा. कोणत्याही वेळी लक्षात ठेवा, अशा पद्धतीने जर मांडणी आली की छेदस्थानी 10 ठेवायचा आणि अंशस्थानी दिलेल्या संख्येचं वर्गमूळ ठेवायचं. हा जो अपूर्णांक मिळाला हे याचं उत्तर आहे. पण तुम्हाला उत्तर टक्केवारीत विचारलं मग मात्र याचा छेद 100 करा. छेद 100 करण्यासाठी 10 ने गुणावं लागेल. 50/100 होईल आणि लगेच लक्षात येईल तुमच्या हे 50% असं आपण लिहू शकतो. हे लक्षात आलं असेल तर तीच ट्रिक इथं वापरा. जी संख्या दिसतं तिचं वर्गमूळ काढा. 2 4चं वर्गमूळ 2, छेदस्थानी 10 ठेवून द्या. हे झालं उत्तर. हे जर उत्तर तुम्हाला टक्केवारीत विचारलं तर याचा छेद 100 करण्यासाठी 10 ने गुणावं लागेल आणि मग लक्षात येईल तुमच्या छेद 100 होणारच आहे. 10 × 2 = 20 होणार, म्हणजे 20% हे झालं याचं उत्तर. सोपं आहे की नाही? इथंही तसंच आहे मित्रांनो. 441चं वर्गमूळ 21 आहे. छेद 10 ठेवा. बरोबर. आता याचा छेद 100 करण्यासाठी 10 ने गुणावं लागेल, म्हणजे इथं 10 ने गुणावं लागेल. 210% हे झालं याचं उत्तर. 441चं टक्केवारीमध्ये रूपांतर झालं, वर्गमूळ झालं 210%. इथं मात्र थोडीशी गडबड होऊ शकते मित्रांनो, परंतु गडबड होऊ द्यायची नाही. जी संख्या दिसते तिचं वर्गमूळ काढा. ते 0.5 येईल. 0.5 वर्गमूळ येईल. 0.25 हे जे दिलेले आहे याचं वर्गमूळ येईल 0.5. हे कसं काढलं मित्रांनो? वर्गमूळ काढताना दशांश स्थळं जितकी सोडली आहे ना त्याची निम्मी करायची आणि दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढायचं. हा नियम असतो. दशांश चिन्ह दिलेल्या ज्या संख्या दशांश रूपात मांडल्या असतात त्यांचं वर्गमूळ काढण्यासाठी. समजा तुम्हाला दिलं 0.0441 असं दिलं तर याचं वर्गमूळ 21 येणारच आहे. इथं 2 दशांश स्थळं सोडली म्हणून इथं 4 दशांश स्थळं सोडली म्हणून इथं 2 दशांश स्थळं सोडा. अशा पद्धतीने याचं वर्गमूळ तुम्हाला मिळून जाईल. तर हा साधासा नियम तुम्ही लक्षात ठेवा. त्या नियमाच्या आधारे मी इथं दिलेल्या संख्येचं पहिल्यांदा वर्गमूळ काढलं आणि छेदस्थानी 10 ठेवले. 0.5/10 हे उत्तर आल्यानंतर तुम्हाला याचं अपूर्णांकात जर उत्तर काढायचं असलं तर छेदाला 100 ने गुणावं लागते. हे तुम्हाला माहिती, म्हणजे अंशाला 10 ने गुणावं लागेल तेव्हा छेद 100 होईल. मग अंशालाही 10 ने गुणावं लागेल. 10 ने जर गुणलं तर 50 उत्तर येईल आणि छेदस्थानी 100 होतील. पण इथं 1 दशांश स्थळ सोडले. गुणाकारामध्ये जेवढे दशांश स्थळ सोडले असतात तेवढं ते उत्तरामध्ये द्यायचे असतात.
एक दशांश स्थळ सोडले म्हणून इथं एक दशांश स्थळ द्या, म्हणजेच इथं 5/100 झाले, म्हणजे 5% हे झालं याचं उत्तर. या अपूर्णांकाचं वर्गमूळ काढलं, 0.25% वर्गमूळ काढलं तर ते येतं 5% मित्रांनो. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो. फार अवघड नाहीये ती, पण लक्षात येणार नाही म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देतो हे सगळं. बऱ्याच वेळा सोपी वाटणारी उदाहरणं सुद्धा आपण ती कशी सोडवायची लवकर लक्षात येत नाही, आणि एकदा सराव झाला की मग मात्र अशा उदाहरणांची परत कधीही अडचण राहत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, एखादी संख्या टक्केवारीत दिली आणि त्याचं वर्गमूळ जर विचारलं तर ते वर्गमूळ कसं काढायचं. अपूर्णांकामध्येही उत्तर येऊ शकतं आणि टक्केवारीमध्ये सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता, हे तुमच्या पक्का लक्षात आलं. पण यामध्ये अजून एक गडबड आहे. ती गडबड कोणती, म्हणजे यामध्ये अजून एक टाईपचा प्रश्न आहे, तो सुद्धा आपण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तो प्रश्न समजून घेऊया. समजा मित्रांनो तुम्हाला विचारलं 49% चा अर्धा घातांक बरोबर किती, असा प्रश्न विचारला. आता अगोदर जे समजून घेतलं ना मित्रांनो ते तुम्हाला माहिती आहे, पण हे जे दिलंय हे पुन्हा तुम्हाला वेगळं वाटेल. पण हे वेगळं नाही मित्रांनो. एखाद्या संख्येचा 25चा अर्धा घातांक म्हणजे याचं वर्गमूळ काढायचं असतं, हे लक्षात ठेवा. एखाद्या संख्येचा घातांक जेव्हा अर्धा दिलेला असतो तेव्हा त्या संख्येचं वर्गमूळ काढायचं असतं. हे खूप साऱ्या मित्रांना माहीत नसेल तर माहीत करून घ्या, लक्षात ठेवा आता हे. आणि मग हे लक्षात घेतल्यावर तुमच्या इथं लक्षात येईल 49%चा अर्धा घातांक, याचा अर्थ इथं 49%च वर्गमूळ काढायचं आहे. हा आणि याचा अर्थ एकच झाला. आणि हे आत्ताच आपण समजून घेतलं. 49% म्हणजे 49 दिसत आहे, त्याचं वर्गमूळ काढतो आपण, छेदस्थानी 10 ठेवतो, याचा 100 करायचा जर असले तर याला 10ने गुणावं लागेल, आणि मग 70% हे झालं याचं उत्तर. याचंही उत्तर मित्रांनो 70% हेच आहे. आलं लक्षात आता. ही मला इथं तुमच्या काय लक्षात आणून द्यायचं होतं, एखादी संख्या वर्गमुळात लिहिली काय आणि ती अर्ध्या घातांकाच्या रूपात लिहिली काय, दोन्हींचा अर्थ सारखाच असतो. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आता बघा हे सगळे उदाहरणं जेव्हा मी समजून देतो ना, तर यामध्ये अजून काय बारकावे आहे ते तुमच्या लक्षात आणून देणं माझं महत्त्वाचं काम आहे. ते तुमच्या लक्षात जर आणून दिले नाही तर मग मात्र उदाहरण मी आता जे समजून दिलं ना तसं तुम्हाला वाटेल, पण प्रत्यक्षात तसं नसणार. समजा तुम्हाला दिलं 49%चा अर्धा घातांक विचारला, तर तुम्हाला माहिती आहे 49%चं वर्गमूळ काढायचं आहे. पण मी देताना असं दिलं 49चा अर्धा घातांक आणि मग पुढे दिलं टक्केवारीचं चिन्ह. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं फक्त 49चं वर्गमूळ काढायचं आहे, टक्केवारीचं नाही. टक्केवारी हे बाहेर आहे, म्हणजे टक्केवारीचं चिन्ह जे बाहेर आहे ते बाहेर तसंच राहील, आणि 49चा अर्धा घातांक म्हणजे त्याचं वर्गमूळ ते येईल 7%. हा छोटासा फरक लक्षात ठेवा मित्रांनो. हे टक्केवारीचं चिन्ह वर्गमुळातच असलं पाहिजे, तेव्हाच मी आता जेवढंही समजावून सांगितलं ना ते काम पडेल, त्याचा उपयोग होईल. टक्केवारीचं चिन्ह जर बाहेर असलं तर मग मात्र त्याला काही करायचं नाही, धक्का सुद्धा लावायचा नाही, ते बाहेरच ठेवायचं. फक्त ज्या संख्येचं वर्गमूळ विचारलं ते. इथं ही गडबड होऊ शकते. इथं कंसाचा वर्ग आहे, कंसाचा अर्धा घातांक आहे, याचा अर्थ 49चाही अर्धा घातांक करायचा आणि या टक्केवारीच्या चिन्हाचाही अर्धा घातांक करायचा, असा त्याचा अर्थ आहे. इथं मात्र तसं नाही. तिसरा टाईप समजून घ्यायचा आहे मित्रांनो. आपण टक्केवारीमध्ये एखादी संख्या दिली, तिचं वर्गमूळ विचारलं तर ते वर्गमूळ आपल्याला काढायचं कसं लक्षात आलं, 70%. ठीक आहे, इथं 70% उत्तर आलं होतं. तर आता उलट जायचंय आपल्याला. एखादी संख्या 70% दिली तर तिचा वर्ग कोणता असेल हे आपल्याला शोधायचंय, म्हणजे उलट पद्धतीने जायचंय. तर त्याचीही काही उदाहरणं घेऊ, म्हणजे या टाईपच्या उदाहरणांमध्ये तुमची पुन्हा कधीही अडचण राहणार नाही. पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्हाला मी आता जे समजावून सांगितलं ना, हे जर तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल, तुमच्या खूप साऱ्या संकल्पना या बाबतीतल्या जर क्लिअर झाल्या असतील, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही, चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं लगेच. कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि ज्याला कोणाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल, ज्या ग्रुपवर मी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या व्हिडिओच्या लिंक देत असतो, त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी मी हा व्हॉट्सअप नंबर देतोय.
या व्हॉट्सॲप नंबरवर मला ग्रुपमध्ये ॲड करा असा मेसेज टाका मित्रांनो. मी तुम्हाला माझ्या ग्रुपला ॲड करून घेईल. म्हणजे तिथं तुम्हाला आपल्या काही व्हिडिओचे तुम्हाला जे आवश्यक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या लिंक तिथं मिळून जातील. किंवा एखादा नवीन व्हिडिओ आला की त्याचाही सुद्धा मी तिथं लिंक देत असतो. तर ज्याला जॉईन व्हायचं आहे त्याने त्या व्हॉट्सॲप नंबरला मला मेसेज करा. पुढचा जो टाईप आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तोही समजून घेऊया. प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या संख्येचे वर्गमूळ 20% आहे? 20% आहे. कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? याचा अर्थ या संख्येचा वर्ग करावा लागेल तेव्हा ती संख्या मिळेल. समजा कोणत्या संख्येचे वर्गमूळ 5 आहे. कोणत्या संख्येचं वर्गमूळ 5 आहे? तर आपल्याला माहिती आहे 25चं वर्गमूळ 5 आहे. पण ते 25 शोधायचे कसे? कोणत्या संख्येचे वर्गमूळ 5 आहे असं म्हटलं की याचा वर्ग करावा लागेल तेव्हा तुम्हाला ते 25 उत्तर मिळेल. मग कोणत्या संख्येचे वर्गमूळ 20% आहे? तर 20%चा वर्ग करावा लागेल तेव्हा तुम्हाला ती संख्या मिळेल. मग करूया वर्ग. 20% म्हणजे काय? 20/100 त्याचा वर्ग करावा लागेल, बरोबर की नाही? आता इथं दोन पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. 20 एके 20, 20 5 100, 1/5चा वर्ग केला तरी चालेल की नाही? 1चा वर्ग 1 येईल, 5चा वर्ग 25 येईल, बरोबर? म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं कोणत्या संख्येचं वर्गमूळ 20% आहे. तर 1/25चं वर्गमूळ काढलं तर ते 20% येतं. परंतु पर्यायामध्ये तुम्हाला टक्केवारीतच जर विचारलं असलं मग हे जे उत्तर आलं ते अपूर्णांकात आलं. तुम्हाला पर्यायामध्ये टक्केवारीतच विचारलेलं जर असलं तर याचं रूपांतर टक्केवारीत करा. आणि याचं रूपांतर टक्केवारीत करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीत करायचं जर असलं तर छेद 100 असला पाहिजे. छेद 100 करण्यासाठी याचं सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करा. 25 चोक 100 होतील, याचा अर्थ इथं 4. मग 1 गुणिले 4 म्हणजे 4 आणि ते छेद 100 झाला म्हणजे याचा अर्थ उत्तर आलं 4%. 4%, 20% हे कुणाचं वर्गमूळ आहे? तर 4%चं. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, 4%चं वर्गमूळ जर काढलं तर ते 20% येतं, असा त्याचा अर्थ झाला. या प्रोसेसने गेलो बघा मित्रांनो. काय अवघड आहे काही? कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे विचारलं की दिलेल्या संख्येचा वर्ग करा. आणि दिलेल्या संख्येचं वर्गमूळ विचारलं की ती संख्येचं वर्गमूळ काढा आणि छेदस्थानी 10 ठेवा. हीच ती ट्रिक आहे जी ह्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून सांगितली. मी प्रश्न तोच ठेवला मित्रांनो, फक्त इथं 5% केले. कोणत्या संख्येचं वर्गमूळ 5% आहे ह्या प्रश्नाचं उत्तर कसं सोडायचं तुम्हाला माहिती झालंय आता. पण मी इथं लिहितो काय बघा, वर्गमुळात x बरोबर 5% तर x बरोबर किती असं विचारलं. मग आता ह्या प्रश्नाचा अर्थ आणि ह्या प्रश्नाचा अर्थ एकच झाला की नाही? कोणत्या संख्येचं वर्गमूळ 5% असंही विचारलं जाऊ शकतं. प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे. आणि अर्थ समजला की तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखाद्या संख्येचं वर्गमूळ दिलंय त्यावरून ती संख्या जर काढायची असली तर तुम्हाला त्या संख्येचा वर्ग करावा लागेल. हे आता समजून घेतलं आपण. वर्ग करताना तुम्हाला माहिती आहे 5% म्हणजेच 5/100 त्याचा वर्ग. आणि हा वर्ग करताना 25/10,000 होतील, बरोबर की नाही? 25/10,000, 100चा वर्ग 10,000 होईल आणि 5चा वर्ग 25 होईल. आता हे जे उत्तर आलं मित्रांनो, हे उत्तर अपूर्णांकात आलं. आणि अपूर्णांकात उत्तर जेव्हा येतं तेव्हा अतिसंक्षिप्त रूप द्यायचं असतं. 25 एके 25 होईल, 25 चोक 100 होतील आणि हा 0 हा 0. याचा अर्थ 1/400 हा अपूर्णांक तयार झाला. याचं वर्गमूळ काढलं तर ते 5% येईल मित्रांनो. पण उत्तर जर अपूर्णांकात नसलं आणि टक्केवारीत असलं मग काय करायचं? x ची किंमत जर टक्केवारीत दिली असली या पर्यायामध्ये मग काय करायचं? तर तुम्हाला इथं हे जे दिलं आहे ना याचं रूपांतर तुम्ही टक्केवारीत करायचं. टक्केवारीत रूपांतर करताना हे सोपं आहे जास्त. याचा छेद 100 करणं सोपं आहे. मग आपण छेद 100 करूया. 25/10,000 आलं होतं ना, बरोबर की नाही? 10,000 उत्तर आलं होतं ना. याचा छेद 100 करायचा आहे. छेद 100 करताना हे 2 शून्य काढायचे आहे म्हणजे भाग द्यावा लागेल. भागिले 100 करावं लागतील तेव्हा हे 2 शून्य जातील म्हणजेच यालाही भागिले 100 करावं लागतील. एखाद्या संख्येला जेव्हा छेदामध्ये 100 लिहितो तेव्हा आपण 2 दशांश तळ सोडून त्याचं उत्तर मांडतो. छेद 100 असेल तेव्हा. म्हणजे याचं जे उत्तर येणार आहे 25/100 ते येणार आहे 0.25 छेद इथं हे राहतील 100. आलं लक्षात? आता छेद 100 झाला रे झाला की आपण टक्केवारी त्याचं रूपांतर लिहू शकतो. 0.25 लिहू शकतो नाही 100च्या ऐवजी टक्केवारीचं रूपांतर करू टक्केवारीचं चिन्ह लावू शकतो. म्हणजेच कोणत्या संख्येचं वर्गमूळ 5% आहे तर ते 0.25% या संख्येचं वर्गमूळ 5% आहे. x ची किंमत मिळाली मित्रांनो 0.25%. ही पूर्ण x ची किंमत आहे. फक्त 0.25 ही x ची किंमत नाहीये.
तर अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायची असतात. तुम्ही म्हणाल सर सरावासाठी उदाहरणं द्या. सरावासाठी उदाहरणं देताना मित्रांनो काही अडचण नाही, तुम्ही स्वतः सरावासाठी उदाहरणं तयार करू शकता. या पद्धतीने जेव्हा जाल तेव्हा वर्गमूळ जेव्हा काढायचं आहे त्यावेळेस तुम्ही इथं कोणतीही संख्या घेतली तरी काढता येईल. फक्त जेव्हा एखाद्या संख्येचं कुणाचं वर्गमूळ आहे ह्या टाईपचा प्रश्न जर असेल तर तुम्ही इथं कोणतीही संख्या घेऊ शकता. पण वर्गमूळ काढायचा प्रश्न जो सुरुवातीला समजावून सांगितला त्या टाईपचा जर प्रश्न तुम्हाला तयार करायचा असेल तर मग मात्र वर्ग संख्याच निवडाव्या लागतील. म्हणजे 25, 36, 64, 81, 100, 121 अशा पद्धतीने त्या वर्ग संख्या असल्या पाहिजे. अशा टाईपच्या संख्या स्वतः घ्या, स्वतः प्रश्न तयार करा आणि मग त्याची उत्तरं सोडवा. ती मजा वेगळी राहील मित्रांनो, स्वतःच प्रश्न तयार करणे आणि स्वतःच त्याचं उत्तर सोडवणे. तर सरावाची वेगळी काही गरज नाही. आणि नाही प्रश्न तयार करता आले तुम्हाला तर मी जे प्रश्न समजावून दिले ना तुम्हाला तेच प्रश्न पुन्हा एकदा पहा, तुम्ही स्वतः सोडून पहा. अडचण आली तर व्हिडिओ पुन्हा पुढे घ्यायचा, तुम्हाला मी समजावून देतोच आहे तो प्रश्न कसा सोडवायचा. आणि स्वतःलाच उत्तर मिळालं तर मग पुन्हा एकदा चेक करा व्हिडिओ पाहून. तर अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. हा प्रश्न फार काही अवघड नाही, जास्त काही वेळ द्यायची गरज नाही. पण हा टॉपिक तुमचा क्लिअर होणं गरजेचं होतं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दिलाय मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचा. व्हिडिओच्या खाली प्रतिसाद लिहायला अजिबात विसरायचं नाही. गणितासंबंधी तुमची काही अडचण असेल, काही शंका असतील अजून सुद्धा तर त्या प्रतिसादामध्ये तुमचा प्रश्न नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटेल तुमच्या. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.